जगामध्ये कुठंही देव नाही. ही जी सृष्टी आहे ती देवानं निर्माण केली नाही असं आम्ही नाही म्हणत, तर असं म्हणतायत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे. आता स्टीफन हॉकिंग हे असं नेमकं का म्हणतायत, त्यांनी हे कशामध्ये सांगितलंय? तर स्टीफन हॉकिंग हे एक मोठे शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी त्यांच्या शेवटच्या पुस्तकामध्ये काही वळी लिहिल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की या जगामध्ये कुठंही देव नाही. ही जी सृष्टी आहे ती देवानं निर्माण केली नाही, हे एक नैसर्गिक आहे आणि ते अशा पद्धतीनं चालतं. मग आता इतर देशामध्ये आणि आपल्या देशामध्ये सुद्धा देवाला मानणारे भरपूर जण आहेत. ही जी सगळी सृष्टी आहे, पाणी आहे, पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे, हे सगळं देवामुळेच होतं आणि पाप पुण्याचा हिशोब होतो, हे सगळं अनेक जण मानतात. पण मात्र ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी अशा पद्धतीचं त्यांच्या पुस्तकात लिहिल्यामुळं अनेक जण याच्यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं स्टीफन हॉकिंग यांनी त्यांचं मत मांडलंय त्यावर काही जणांनी होकार दिलाय, काही जणांनी नकार दिलाय. कारण की ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे आणि नैसर्गिकरित्या तयार झाल्यामुळं मानवी जीवन या ठिकाणी आलेलं आहे. मग मानवाला एकदा जीवन भेटलं तर त्याचा पुनर्जन्म होत नाही. माणसाच्या शरीरामध्ये कुठेही आत्मा नसते. माणूस एकदा जन्माला आला आणि गेला की त्याचं सगळं संपतं, त्याचं काहीही पुढं होत नाही. ना त्याचं भूत होतं ना त्याचा देव होतं, असं सुद्धा शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. पण मात्र देवावर विश्वास ठेवणारे भरपूर आहेत आणि देवामुळेच हे सगळं घडतंय. मग ते आपल्या देशात असो, इतर देशात असो, इतर धर्मात असो, प्रत्येक धर्मामध्ये कुठला ना कुठला देव आहे. देवाला मानणारे भरपूर आहेत आणि देव त्यांची इच्छा पूर्ण करतो आणि देवाने इच्छा पूर्ण केली की मग त्यांचं आयुष्य सुंदर होतं. पण मात्र एका शास्त्रज्ञांनी सांगितल्यामुळं त्याला अनेक जण विरोध करत आहेत आणि आपलं जे मत आहे ते स्पष्टपणानं कमेंटमध्ये सांगत आहेत. मग जर खरंच देव नसला असता तर टायमाच्या टायमाला पाऊस पडला असता का, ऊन पडलं असतं का, वारं पडलं असतं का, मनुष्याला सांभाळलं असतं का, असे सुद्धा काही जणांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर भारत देशामध्ये देव होते याचे काही जिवंत उदाहरण सुद्धा आहेत. म्हणून अशा शास्त्रज्ञावर विश्वास ठेवू नका असं सुद्धा काही जणांनी सांगितलंय. परंतु ज्या पद्धतीनं स्टीफन हॉकिंग यांनी त्यांचं मत मांडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.